काही लोक या इंडस्ट्रीचा अंदाज लावतात आणि असं समजतात की आम्हाला सगळं माहिती आहे. तर मित्रांनो, डायरेक्ट सिनी इंडस्ट्रीमध्ये मी ऑलरेडी 25 वर्षापासून आहे आणि ह्या बॅनर सोबत 20 वर्षापासून आहे. तरी सुद्धा मी म्हणतो अजून सुद्धा डायरेक्ट सिनी इंडस्ट्री, नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री, मटेरियल मार्केटिंग इंडस्ट्री ही मी सुद्धा अजून शिकतोय. मी अजून सुद्धा लर्निंग फेजमध्ये आहे. एवढी मोठी ही इंडस्ट्री डेप्थमध्ये आहे. खूप मोठी खोलवर असलेली इंडस्ट्री आहे. माझं नाव किशोर जे आज पहिल्यांदाच आले. होऊ शकतं माझ्या भागातले पण लोक काही असू शकतात, त्यांच्यासाठी ओळख देतो. प्रॉपर गाव माझं आरई मीन्स सडना तालुका. लहानाचा मोठा खेड्यातूनच झालो, शेतकरी कुटुंबातून लहानाचं मोठं झालो. DED कॉलेज केलं. औरंगाबाद जिल्हा परिषद मीन्स संभाजीनगर जिल्हा परिषद, वैजापूर पंचायत समिती इथे मी 3 वर्ष होतो. त्याच्यानंतर गावाकडे शेती करता यावी असा एक्स्ट्रा इन्कम सोर्सच्या पर्पजने मास्तर गावाकडे बदली करून आला. कारण आमचे बऱ्याचशा शिक्षक लोकांना जर गावाकडे बदली झाली आणि जर वडिलोपार्जित शेती असेल तर करायला सोपं जातं. म्हणजे शिक्षकांना काय सगळ्यात नोकरदार लोकांना असं शेती करत असताना माझ्या आयुष्यामध्ये आमचे नहिरे साहेब आले. यांच्या माध्यमातून मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि नहिरे साहेबांनी ते जरी नहिरे आहेत पण त्यांनी आयरे मात्र घडवला. आज आमचे नहिरे आणि आयरेवरनं भारी लेख दिला आमच्या दिनेश वाघ सरांनी. मित्रांनो, दिनेश वाघ सरांबद्दल खरोखर आज नाशिकच्या माइल डेव्हलपमेंटमध्ये अनेक लोकांच्या प्रोग्रेसमध्ये त्यांचा खूप वाटा आहे. माझ्या तिथं माहिती असेल का काही माहीत लोकांना माहीत नाही. आताच त्यांची एन्जिओप्लास्टिक केली आहे तरी सुद्धा ते आज स्टेजवर होस्टिंगसाठी आले. मी त्यांना सकाळी नाही म्हणत होतो. म्हणजे हे जे डेडिकेशन आहे, जे समर्पित आहे ना, तर खरोखर त्यांच्या या समर्पितला माय लाईफस्टाईल बॅनर हे नक्कीच फ्युचरमध्ये न्याय देणार. सुपर डेडिकेशन. तर मित्रांनो, शेती पण केली, नोकरी पण केली आणि त्याच नैरे साहेबांच्या माध्यमातून ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी नोकरी करता करता पिकांच्या शेतीच्या ऐवजी माणसांची शेती करायला लागलो. कारण पिकांची शेती ही शेतकऱ्याच्या हाताबाहेर वाटली. कारण पिकांची शेती ही 3 गोष्टीवर अवलंबून दिसली मला. एक, पहिले तर निसर्ग, दुसरा बाजारभाव आणि तिसरं मजूर. या 3 गोष्टी शेतकऱ्याच्या हाताबाहेर. आणि मी तर जी शिक्षक असताना जो काही माझा पगार साचवलेला, थांबलेला, सांभाळलेला जेवढाही होता 6 वर्षाचा, तो 2 वर्षात शेती खाऊन गेली. कारण मजूर एकच म्हणायचे, मास्तरला काही कमी. आमच्याकडे बरेचसे लोक तेच म्हणतात, मास्तरला काही कमी आहे. म्हणून त्याच्यामुळे मास्तरची पुरी कमीच करून टाकली त्यांनी. आणि मला त्यावेळेस बरं झालं नैरे साहेब भेटले, नाही तर मी अजून सुद्धा डाळिंबाला ते हेच टाकत राहिलो असतो. शेती नोकरी, शेती नोकरी. माणसांच्या शेतीचा परिणाम मला एक वाटला. जसं म्हणतात आमचा नानाभाऊ पोते सर कायम सांगतात, ज्याला 2-4 महिन्याचं जीवन दिसतंय समोर त्यांनी गहू बाजरी करावी शेतीच्या माध्यमातून. ज्याला वर्ष 1.5 वर्षाचं उत्पन्न पाहिजे असेल त्याने ऊस करावा. आणि ज्याला आयुष्यभर पाहिजे असेल, एक 10-15 वर्षाची शेती, आयुष्यभर तर नाही, त्याने डाळिंबाची शेती, द्राक्षाची शेती, फळबागा करावा. पण ज्याला आयुष्यभरची शेती पाहिजे असेल त्याने माणसांची शेती करावी. आणि मी या माणसाच्या शेतीमध्ये मागच्या 25 वर्षापासून उतरलो आहे. सुरुवातीला पार्ट टाइम, नंतर मात्र फुल टाइम झालो. नोकरी करता करता मित्रांनो ह्या बिझनेसमध्ये आलो. आणि आज जो बिझनेस मी एका ओमनी गाडीपासून सुरू केला, भाडोत्री घरापासून सुरू, हा माझा भूतकाळ आहे. ओमनी, भाडोत्र घर. आणि एकच उद्देश बघितला मी की घराचा EMI जरी भरला गेला तरी बस. EMI त्या काळात माझा होता 7,000. ही गोष्ट आहे 10 नोव्हेंबर 2005 नाही रे साहेब, 2005 मध्ये. आज आहे 2024, उद्याचा येईल 25. आज मला झाले 20 वर्ष या बॅनरला मार्केटमध्ये कामाला सुरुवात करून झाले 25 वर्ष. इथं 20, 22, 25चे काही मुलं मुली असू शकतात. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हापासून या कंपनीचा जन्म आहे. एवढी जुनी आहे कंपनी. काही काय म्हणतात जुनी झालो पळून जाईल, बंद पडून जाईल.
मित्रांनो, आज हिचे पाळं मोळं इतके खोलवर आहेत, याची एक झलक 12 जानेवारीला जो मिनी ड्रीम डे सेलिब्रेशन आहे कंपनीचा संभाजीनगरला, मी ऑल डिस्ट्रीब्युटर्स, रँक होल्डर्स, न्यू फ्रेशर यांना इन्व्हाइट करतो की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची आणि माय लाईफची ताकद काय आहे. जे आतापर्यंत फक्त कारणे ऐकलं असेल आणि छोटे कानी फक्त गुजरी बघितले असेल, तर मेला काय असतो माय लाईफचा हा बघण्यासाठी तुम्ही सर्वजणांनी ड्रीम डे सेलिब्रेशन मीन्स मिनी ड्रीम डे सेलिब्रेशन उडान प्रोग्रामला मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करतो की माय लाईफस्टाईल का केली पाहिजे आयुष्यामध्ये. आपल्यासाठी हजारो लोक करतायत, तर आपण का करू नये याची एक छोटी झलक 12 जानेवारीला जवळपास 7 ते 10 हजार लोकांचा आपला कार्यक्रम आहे, जो स्टेडियम मध्ये आहे. तर अशा प्रोग्रामला मी सगळ्यांना इन्व्हाइट करतो. रेडी? कारण आजही काही लोकांना काय वाटतं, चेन स्कीम साखळे मार्केटच्या छोट्या मोठ्या स्कीमचा अनुभव काही लोक या मोठ्या बॅनर सोबत जोडतात. मी त्यांचा आज्ञान नाही म्हणणार, पण होऊ शकतं एक हाफ इन्फॉर्मेशन, रॉंग इन्फॉर्मेशन, मार्केटमधून काही ऐकीव माहिती असते त्याच्यावर ते अंदाज काढतात. तर मी त्यांना एकच कॉन्फिडन्स देतो, पतसंस्थेमध्ये आणि SBI मध्ये फरक आहे. तुम्ही SBI ची बरोबरी, पतसंस्थेची बरोबरी SBI बरोबर करू नका. एखाद्या छोट्या मोठ्या स्कीमची बरोबरी माय लाईफ सोबत जिंदगीत करू नका. कारण मित्रांनो, 20 वर्षापासून या मॅनेजमेंटला मी खूप जवळून ओळखतो, जवळून जाणतो, पाहतो आहे.